चला करायचं सुरू. महाराष्ट्रामध्ये 2-3 दिवसापूर्वी सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचं मतमोजणी आज सकाळपासून महाराष्ट्राच्या विविध भागात सुरू झाली आणि वेगळ्या पद्धतीचे आकडे आपल्या समोर येत आहेत. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये पहिल्यांदा मला सांगितलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालं. म्हणजे मी मुद्दामून आकडेवारीदिशी या ठिकाणी आलोय. या निवडणुकीमध्ये 3 पक्ष एकत्र आले. या 3 म्हणजे सत्ताधारी जे 3 पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात भाजपा, असा सगळ्या बऱ्याच ठिकाणी सर्व बहुतांश ठिकाणी सामना होता. सत्ताधारी पक्षांनी जे करणं आवश्यक आहे, साम दाम दंडभेद अशा पद्धतीने सर्व पद्धतीचा उपयोग केला. पण इतका सगळा उपयोग केल्यानंतरही भारतीय जनता पार्टीची विजयाची घोडदौड सत्ताधारी पक्ष रोखू शकले नाही, हे वास्तव आहे. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने 2-3 गोष्टी आम्हाला जाणवल्या, ते पण आता सांगितलं पाहिजे. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदाची निवडणूक ही रद्द करण्यात आली होती आणि निवडणुकीनंतर सरपंच निवडणार अशा पद्धतीचा निर्णय या सरकारने घेतला. या निर्णयाच्या विरोधामध्ये एक चर्चा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसली. मी आता पुढे जाऊन काय होणार, कसा सरपंच होणार इथपर्यंत चर्चा, एक नाराजी. थेट सरपंच पदाची निवडणूक जी मागच्या सरकारने माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना केली होती, ती रद्द करण्याची एक चुकीचा निर्णय होता, अशा प्रकारे चर्चा दिसली. दुसरं मग बोंडअळीवरती असेल, कापसावरची बोंडअळी असेल, सोयाबीन असेल, शेतकऱ्यांना अन्न मिळालं, नुकसान भरपाई असेल, हे सगळ्या प्रश्नांची नाराजी राज्य सरकारबद्दलची मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात दिसली. आणि तिसरं, ज्या पद्धतीने केंद्रातल्या मोदी सरकारने काही सकारात्मक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले, त्याची चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये झाली. यापूर्वी बिनविरोध निवडणुका झाल्या ज्या 1400 ग्रामपंचायतीमध्ये, त्यापैकी जवळपास 3000 ठिकाणी भाजपचे त्या ग्रामपंचायती सदस्य निवडून आले आहेत ऑलरेडी. आता जी आकडेवारी हातात येते, ज्या पद्धतीचं आता महाराष्ट्रामध्ये मतमोजणी अजून सुरू आहे, अनेक ठिकाणी मतमोजणी सुरू आहे, पण महाराष्ट्रात जी आता मतमोजणी हाती येते आणि महाराष्ट्रातलं जे आत्ताचे आकडेवारी आमच्या हातात येते, कंटिन्यू आता अपडेट चालू आहे. माझ्या शेजारीमध्ये आमचे निवडणूक महाराष्ट्राचे प्रभारी सुनील कर्जतकर बसलेले, मुकुंद कुलकर्णी यांच्याकडे आकडेवारी येते, ओळखोडशी आकडेवारी येते. त्याच्यानुसार आता भारतीय जनता पार्टी 14,000 ग्रामपंचायतीपेक्षा पैकी 6,000 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टी नंबर 1 असेल. हा आकडा संध्याकाळपर्यंत वाढणार आहे, मी आत्ताचा आकडा सांगतोय. आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकून, तिन्ही पक्षाच्या विरोधात ग्रामपंचायती जिंकून भारतीय जनता पार्टी नंबर 1 असेल. काही गोष्टी मुद्दामून नमूद केल्या पाहिजेत. असं म्हटलं जातं की कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कोकणात शिवसेनेशिवाय कोणी दुसरी येत नाही. पण या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला हा समज कोकणाने खोटा ठरवला आणि भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान दिलं. अगदी उदाहरण द्यायचं, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 70 पैकी 55च्या आसपास नगरपालिका ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. देवगडमध्ये अगदी नावाचं देवगडमध्ये 23 पैकी 17 भाजपने जिंकल्या. वैभववाडीमध्ये 12 पैकी 9 जिंकल्या. देवगडचे तुम्हाला वैशिष्ट्य सांगायला हरकत नाही, तळेगाव नावाची खासदार, तिथले खासदार शिवसेनेचे विनायकराव राऊत यांनी तळेगाव ग्रामपंचायत दत्तक घेतली होती. ही ग्रामपंचायत सुद्धा भारतीय जनता पार्टीने जिंकली.
कणकवलीमध्ये तोंडवली बावशी नावाची ग्रामपंचायत आहे. 25 वर्षानंतर ही ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीने जिंकली. 6 मालवणमध्ये 6 पैकी 5 ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. कुडाळमध्ये 5 पैकी 4. दुसरं एक मला आणखी सांगितलं पाहिजे, मुरबाडचं उदाहरण दिलं पाहिजे. पुन्हा एकदा ठाणे जिल्हा जवळ काही शिवसेनेचा खूप मोठा बालेकिल्ला. या मुरबाडमध्ये 44 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी 43 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. किशोर कथोरे तिथले आमदार आमचे, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या. आता साधारणतः पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशा प्रकारचा समज गेले अनेक वर्ष होतो. पण गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी हा पश्चिम महाराष्ट्र उभा राहतोय. मग ती लोकसभा निवडणूक असो, विधानसभा निवडणूक दिसलं, आणि आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला खवखवीत यश मिळालं. अकलूज, माळशिरस म्हणजे माळशिरस तालुक्यातल्या 37 पैकी 30 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. फलटण तालुक्यामधल्या सगळ्या तामवडा, राजवळे, वाकडी, गुणावळी, वाई, त्याच्यामध्ये धोम भाजपला 7 पैकी 7, राष्ट्रवादीला 0. सुलतानपूर भाजपला 5. माडमध्ये भारतीय जनता पार्टी बहुतांशी सर्व नगरपालिका जिथे गोरे तिथे खासदार आहेत तिथे सर्व ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. मावळमध्ये आता 5 ग्रामपंचायत निकालाला, त्या 5ही ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. त्याच्याशिवाय आपण अहमदनगरकडे आलो. अहमदनगरमध्ये वैभव पिचडांच्या अकोले उत्तर म्हणजे इथे विधानसभा जिथे आहे त्या अकोले उत्तर पैकी पुन्हा एकदा नगर म्हणजे पुन्हा काँग्रेसचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असा समज आहे. त्या 52 पैकी 35 नगर ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. 466 जागापैकी 295 जागा या त्या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. कोपरगाव आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी जोरात लढली आणि तिथे 32 ग्रामपंचायतीपैकी 22 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या. कोल्हापूरमध्ये सुद्धा आता आकडेवारी अजून सगळी मतमोजणी येते, सगळ्या ठिकठिकाणची आकडेवारी येते. पण गणेशवाडी ग्रामपंचायत पूर्णपणे भारतीय जनता पार्टीने जिंकली. हत्तीवाडी नावाची ग्रामपंचायत आहे, तिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीने जिंकलं. आता तिथे जे साधारणतः 3,000 एकूण उमेदवार येतात, त्या उमेदवार त्या ठिकाणपैकी जवळपास 700 पेक्षा अधिक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिंकले किंवा आघाडीवरती अशा पद्धतीने. एक मगाशी कुणीतरी बातमी चालवली होती की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ग्रामपंचायतीत धक्का. खरं म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांची जी ग्रामपंचायत आहे ती यापूर्वीच बिनविरोध झाली आहे, त्यामुळे ती ग्रामपंचायतीमध्ये धक्का वगैरे असं काही त्या ठिकाणी झालं नाहीये. 25 पैकी 23 त्यांच्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघात विखे पाटलांच्या आत्ताचा आकडा तुम्हाला सांगतोय, 25 पैकी 23 ग्रामपंचायती विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या. रावसाहेब दानवेंना काय धक्का अशी मध्ये पुन्हा एक बातमी आली. आता मी त्यांची मुद्दाम नावं घेऊन आलोय, ग्रामपंचायतीची यादीच मी घेऊन आलोय. म्हणजे तुम्हाला वेळ आहे की नाही मी थोडे त्यातले काही वाचतो. पण चांदली 9 पैकी 8, मुठा सगळ्या ग्रामसेवक, सांगवली, बोपर्डा, अंदवा, लेहा, कुळेगाव, हुमनाबाद, किसोडा, सगरवाडी, विजोरा, भोईखेड सगळ्याच्या सगळ्या या ज्या ग्रामपंचायती आहेत या 9 पैकी 7, 9 पैकी 8, 9 पैकी 9 अशा फरकाने त्या आकडेवारीकडे आहे. अशा फरकाने त्या ठिकाणी भोकरदन विधानसभेतल्या ज्या आकडेवारी आहे ती सगळ्या ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टी जिंकत आहे. जाफराबाद मधल्या 15 पैकी 2 तर बिनविरोध झाल्या आणि 13 ठिकाणी भारतीय जनता पार्टी जाफराबाद विधानसभेतल्या जिंकल्या. धाराशिव मध्ये 40 पैकी 23 ठिकाणी 40 पैकी 23 ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टी आता आघाडीवर आहे. जळगाव तुमचा सगळ्यांचा लाडका विषय, आपल्या सगळ्यांचाच लाडका विषय. जामनेर मध्ये आमदार गिरीश महाजन नेतृत्व आहे. 10 पैकी 7 ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकलं. आता अजून काउंटिंग चालू आहे. एरंडोल, अमळनेर, भडगाव, रावेर इथे काउंटिंग चालू आहे, अजून निकाल येत आहेत पूर्ण. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एरंडोल 1 पैकी पहिली 1 जी आली ती पण जिंकली आहे. अंमळनेरमध्ये 3चं आता अजून काउंटिंग चालू आहे, 3चं येते, त्या 3 पैकी 3 भाजपने जिंकल्या. भडगावमध्ये तीच परिस्थिती आहे आणि रावेरमध्ये 4 पैकी 1 भारतीय जनता पार्टी जिंकली. बाकी 3चं काउंटिंग अजून चालू आहे, पूर्ण झालं नाहीये.
विदर्भामध्ये यवतमाळमध्ये 180 ग्रामपंचायतीपैकी 100 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आणि अकोल्यामध्ये 202 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. माळशिरस असेल, बाकी मुरबाडले कुंभारी, सोलापूर कुंभारी सारखी आहे की जी सोलापूरची मोठी नगरपालिका ग्रामपंचायत समजली जाते. महाराष्ट्रातल्या, म्हणून मी असं मुद्दाम नक्कीच आकडे तुमच्यासमोर घेऊन आलो की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक लहान सहान गावागावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक ग्रामपंचायत आम्ही लढवली, मोठ्या ताकदीने लढवली, संघर्षातून लढवली आणि आज भारतीय जनता पार्टी या राज्य सरकारचं अपयश मांडलं आणि ते दिसतंय. आत्ताचा आकडा म्हणजे हा आकडा बदलतोय. 14,000 पैकी 6,000 पेक्षाही अधिक ठिकाणी ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. हा आकडा संध्याकाळपर्यंत वाढणार आहे आणि भारतीय जनता पार्टी निर्विवादपणे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नंबर 1 ची पार्टी म्हणून समोर आता सगळ्यांची आलेली आहे. ह्याच्याबद्दल काही आकडेवारीनिशी प्रत्येक ग्रामपंचायतीचा हिशोब घेऊन मी आता तुमच्या समोर आलेलो आहे. काही प्रश्न असतील तर विचारा. चंद्रकांत दादांचं पॅनल त्यांच्या गावात पडलंय, असं आहे, मुळामध्ये असं आहे की चंद्रकांत दादा पाटील हे काय ग्रामपंचायती पुरते नाही. चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राचे नेते आहेत. पहिला मुद्दा, महाराष्ट्रामध्ये आज चंद्रकांत दादा पाटील, माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील या दोघांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी नंबर 1 ची पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी आज हे झाली आहे. प्रश्न असा आहे की 6 जागा, त्या 9 पैकी 3 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या, 6 मध्ये झालेल्या आहेत. त्या अतिशय घासून पराभव झालाय 200 मताच्या फरकाने, पण ठीक आहे, तो शेवटी आहे. पण भारतीय जनता पार्टीचं बाकीचं यश जे इतकं मोठं आहे तेही आपण बघितलं पाहिजे. त्याचप्रमाणे नारायण राणे यांच्या पॅनलमध्ये पण नाथाभाऊंच्या कोथळी ग्रामपंचायतीमध्ये 11 पैकी 6 या भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. माझ्याकडे अपडेट सतत येत राहते, कारण आमचं आता जे मोठ्या प्रमाणात आकडेवारी गोळा होतीये, त्यामुळे आता तुम्हाला थोड्या वेळात तर अख्ख्या प्रत्येक 14,000 ग्रामपंचायतीचा हिशोब तुमच्या समोर मी देऊ शकतो. इतकी आकडेवारी आता माझ्यासमोर येते. त्याच्यामुळे औरंगाबादमधल्या कन्नड तालुक्यामध्ये वैजापूर तालुका, पालखेड, देहगाम, करंजगाव, नागर, औरंगाबादमधल्या ज्या सगळ्या प्रामुख्याने नगर ग्रामपंचायती आहेत त्या सर्व भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. किशोरजी, जळगावमध्ये खास करून खडसेचा प्रवेश झाल्यानंतर भाजपला पिछेहाट होईल अशी वारंवार चर्चा होती. फक्त जळगावबद्दल किंवा आता जो निकाल गेला, एकंदरीत नाथाभाऊंच्या भाजप सोडण्याचा कितपत फटका बसला की फायदा झाला, काय झाला? भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे विचारांवर आधारित काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि भारतीय जनता पार्टीला जी लोक मतदान करतात ती विकासासाठी मतदान करतात. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये अशा पद्धतीने लोक येणं ठीक आहे, नेतृत्व मोठे नेते होते, पण आताची परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टी पूर्णपणे जळगावमध्ये, मी आता आकडे सांगितलं, दस्तूरखुद्द नाथाभाऊंच्या ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीला 6 जागा मिळाल्या, 11 पैकी 6 जागा मिळाल्या. त्यामुळे परिस्थिती काय तुमच्या समोर स्वतः आहे. कोथळी नारायण राणेंच्या पॅनलमध्ये पण भारत पिछाडी म्हणून मुद्दा वाचून दाखवलं. राणेंच्या विधान म्हणजे पुन्हा असं आहे की अशा, म्हणून मी सांगितलं की तिथे खासदारांनी जे गाव दत्तक घेतलं त्या दत्तक गावातली ग्रामपंचायत सुद्धा भारतीय जनता पार्टीने जिंकली. राणेंच्या मधलं सिंधुदुर्गमध्ये, देवगडमध्ये 23 पैकी 17, पुन्हा वाचून दाखवतो मी. वैभववाडीमध्ये 12 पैकी 9, मालवणमध्ये 6 पैकी 5, कुडाळमध्ये 5 पैकी 4, म्हणजे ती तोंडवली आवशी 25 वर्षांनी आम्ही जिंकली. 70 पैकी 55 ग्रामपंचायती या सिंधुदुर्ग मधल्या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. आता ही तुम्ही पिछाड नसाल तर ठीक आहे, तुम्हाला 70 पैकी 70 जिंकाव्या अशी तुमची अपेक्षा असू शकते. ती सूचना सकारात्मकतेने आम्ही घेतो. विदर्भाचे निकाल याला सुरुवात झाली. माझ्याकडे आता अकोला, यवतमाळ, यशोमती ठाकूर यांच्या अमरावती मतदारसंघात, अमरावती तिवसा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी मोठ्या संख्येने जिंकतीये. त्याच्यामुळे म्हणून मी असं म्हणालो की आता जे आकडे येतात कंटिन्यू अपडेट आमचं आता सगळी ठिकाणी माहिती काउंटिंग त्या ठिकाणी सुरू आहे. पण या प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकती. इव्हन यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघामध्ये बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायतीला भारतीय जनता पार्टी पुढे. कुठे मिळाली? आता मुळामध्ये नागपूरची मतमोजणी सुरू आहे. मी आतापर्यंत आता या ज्या सांगितल्या त्यातल्या बहुतांशी नगर ज्यांचे काउंटिंग पूर्ण झालं, अशा मी तुम्हाला आकडेवारी सांगितली. अजून एक तासाभरात मी कदाचित पुन्हा ब्रिफिंग करणार आहे, कारण जर सगळे आकडे आता आकडे येत आहेत
आणि आत्ताच्या आकडेवारीनुसार सांगतोय की ती आकडेवारी मतदान पूर्ण होते. सकाळी सुद्धा घाईघाईत आपल्याकडनं अशाच बातम्या चालवल्या गेल्या, भाजप पिछाडीवरती, अमुक रावसाहेब दानवेंच्या इथे पिछाडीवरती, राणेंच्या इथे पिछाडीवरती, अमुक ठिकाणी पिछाडीवरती. म्हणून मी मुद्दामून त्या नगर ग्रामपंचायतीच्या नावानिशी मी आता तुम्हाला मराठीमध्ये सांगतो. रावसाहेबांच्या जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या ग्रामपंचायत सांगा, मी तुम्हाला ओळी नावं सांगत आहे इथपर्यंत. म्हणून मी पूर्ण आकडेवारी घेऊन आलोय. विदर्भ सुद्धा भारतीय जनता पार्टी कुठेही पाठीमागा नाही. त्या हिशोबाने दाखवतो मी तुम्हाला ऑथेंटिक सांगतोय की आम्ही जिंकतोय. काटोलचं जे तुम्ही सांगताय तिथली जो आकडा तुम्हाला मी देतो, तिथे जो भारतीय जनता पार्टी पुढेच आहे, कुठे भारतीय जनता पार्टी मागे नाही. केशवजी, अजून एक मुद्दा, जे आकडे येत आहेत आता भाजप 1 नंबरला दिसते, मात्र दुसऱ्या नंबरला जे आहे शिवसेना दिसते. तुमचा जुना मित्रपक्ष आहे. या निकालांचं विश्लेषण कसं कराल? कारण राष्ट्रवादी काँग्रेसची बऱ्यापैकी पिछाड आहे, मात्र शिवसेना 2 नंबरला. मी मगाशी जे विश्लेषण केलं, सुरुवातीला 3 मुद्दे प्रामुख्याने मांडले या निवडणुकीतल्या भारतीय जनता पार्टीच्या यशाचं. एक की भारतीय या सगळ्या निवडणुकीमध्ये थेट सरपंच नव्हता, त्याचं लोकांमध्ये चर्चा होती. दुसरं, लोकांना मग ते कापसावरील हे असेल किंवा सोयाबीनला पैसे, दुष्काळ अतिवृष्टीचे पैसे हे मिळाले नाही, त्याची नाराजी राज्य सरकारबद्दल होती आहे, त्याची चर्चा झाली. आणि तिसरं एक सगळ्यात की या काँग्रेस राष्ट्रवादीनी म्हणजे काय हे राज्य सरकार एक अविश्वासाने अनैतिक पद्धतीने आघाडी करून आलंय, ही भावना सुद्धा लोकांमध्ये होती. त्याचं प्रतिबिंब सुद्धा या निकालात दिसतंय. आणि म्हणून 3 पक्ष समोर एकत्रित लढत असतानाही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा नंबर 1, भारतीय जनता पार्टी निर्विवादपणे आता 1 नंबर दिसते. धन्यवाद. हे चहा वगैरे शाळेत ठेवला चल हे नाही येतोय आवाज, माईक चालू नाही. हा नितीनला बोला. चला तयार, रेडी, आवाज येतोय, करायची सुरू, चला. खरं तर मगाशी 1 वाजता पत्रकार परिषद संपवताना मी असं म्हणालो होतो की 3 लाख 3:30 वाजता जेव्हा पुन्हा ब्रीफिंग करू त्यावेळी खूप मोठं चित्र आणि खूप मोठं यश भारतीय जनता पार्टीला पाहायला मिळेल. आणि ते शब्दशः खरं ठरलं. म्हणजे मी 3 वाजता करायची, पण अजूनही माहिती येते, इतकी माहिती आणि इतका प्रतिसाद येतोय. भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अभूतपूर्व आणि घवघवीत यश आज प्राप्त झालेले. एक समज जाणीवपूर्वक करून देण्यात येत होता की या राज्यामध्ये 3 पक्ष एकत्र आले तर भारतीय जनता पार्टीला पराभूत करू शकतो, अशा प्रकारचा समज हा सातत्याने करून दिला जात होता. आणि आम्ही हे सातत्याने सांगत होतो की समोर किती आले तरी विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जनतेकडे जाऊ आणि आम्ही निवडून येऊ. आणि आज पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की 3 पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, हे 3 पक्ष एकत्र आले, पण तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवलं. अजून मतमोजणी सुरू आहे, अजून आकडे येत आहेत, पण 14,000 पैकी निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात 1 नंबरला आली. दुसरा मुद्दा जो अत्यंत सगळ्यात महत्त्वाचा आहे, या निवडणुकीमध्ये जे अत्यंत महाविकास आघाडीचे अत्यंत महत्त्वाचे नेते, त्या नेत्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा पराभव झाला. म्हणजे नावानिशी सांगायचं, महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अध्यक्ष श्री शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यात
येनकुल नावाची ग्रामपंचायत दत्तक घेतली. या येनकुल ग्रामपंचायतमध्ये 9 पैकी 6 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. हा भारतीय जनता पार्टीवरती लोकांनी व्यक्त केलेला विश्वास आहे. मी सकाळी विनायक राऊतांचं उदाहरण दिलं की त्यांची ग्रामपंचायत जी होती, जी दत्तक घेतली होती, ती ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीने जिंकली. मगाशी एक जाताचा संदर्भ दिला होता, पण आता मी डिटेल्स सांगतोय. यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघामध्ये वरखेड ग्रामपंचायत आहे, जी अत्यंत महत्त्वाची, मानाची, मोठी आणि त्यांची समजली जाते. वर्षानुवर्ष त्यांची सत्ता आहे तिथे. त्या ठिकाणी 9 पैकी 9 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. कुरा, मातेगाव, वरखेड या त्यांच्याच मतदारसंघातल्या मोठ्या ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. या सरकारमधल्या अजून एक मंत्री आदिती तटकरे यांचा जिल्हा परिषद गट ज्यावेळी होता, तिथे अँगर ग्रामपंचायत म्हणून आहे, जी वर्षानुवर्ष त्यांच्याकडे होती. ती ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीने यावेळी जिंकली. आणखीन एक राष्ट्रवादीचे मोठे नेते, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सासूरवाडी असलेली म्हैसाळ ग्रामपंचायत आहे. खूप प्रतिष्ठेची निवडणूक त्यांनी आत्ता केली होती. मिरज तालुक्यामध्ये ही निवडणूक येते. ही ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीनं जिंकली. सहकार मंत्री राज्याचे इथले बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक, यांची पाली ही ग्रामपंचायत 30 वर्ष त्यांच्या ताब्यात होती. वर्षानुवर्ष ती त्यांच्याच ताब्यात राहिली. ही ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीने जिंकली. मकरंद पाटील वाईचे आमदार आहेत. भादे ग्रामपंचायत आहे, 30 वर्षापासून त्यांच्या ताब्यात होती. ती भारतीय जनता पार्टीने जिंकली. कवठेंकर ही सांगलीतली राष्ट्रवादीची वर्षानुवर्षाची ग्रामपंचायत, ती भारतीय जनता पार्टीने जिंकली. इतकंच नाही, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग राबवण्यात आला होता. म्हणजे त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते आणि त्यांनी संयुक्तपणे निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढवली. पण तिथल्या सगळ्या मोठ्या ग्रामपंचायती, मग त्या कारवे, भाले, शेटे, शिलोली या सर्व ग्रामपंचायती, मोठ्या ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. मगाशी विदर्भाचा उल्लेख केला होता. काँग्रेसचे आमदार बलवंत वानखेडे दर्यापूरचे, त्यांची लेहगाव नावाची ग्रामपंचायत आहे, जी वर्षानुवर्ष काँग्रेसची होती. इथे भाजपा व मित्रपक्षांनी 7 पेक्षा अधिक जागा जिंकत ती ग्रामपंचायत ताब्यात घेतली. विदर्भामध्ये मी मगाशी सांगितलं, यवतमाळमध्ये 180 पेक्षा जास्त ग्रामपंचायत जिंकल्या. अकोल्यामध्ये 202 पेक्षा जिंकल्या. भंडारामध्ये 148 पैकी 90 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आणि 58 महाविकास आघाडी. वर्ध्यामध्ये 50 ग्रामपंचायतीपैकी 29 भारतीय जनता पार्टीने जिंकल्या, 21 महाविकास आघाडी. नागपूरमध्ये 129. मगाशी प्रश्न कोणीतरी मला विचारला होता एकच्या ब्रीफिंगमध्ये, आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की काउंटिंग सुरू आहे, तुम्हाला काउंटिंग झालं की तुमच्याकडे येतो आणि तिथं पण भारतीय जनता पार्टी जिंकतीये. 129 पैकी 73 भारतीय जनता पार्टीने जिंकल्या, 56 महाविकास आघाडीने जिंकल्या. म्हणजे या सर्व निवडणुकांमध्ये इतका जबरदस्त विरोध लोकांकडनं दिसला. बबनराव लोणीकर म्हणजे जालना, जिथे आरोग्यमंत्र्याचं गाव आहे, तिथे मी सकाळी माहिती दिली. ती सकाळी माहिती मी जालन्याची एका भागाची दिली. औरंगाबादची माहिती, औरंगाबादमध्ये खानापूर तालुक्यात बोरगाव, वेरूळ, संगममध्ये सावरबाग, बनोटी, नरंडी, नांदातांडा, फुलंब्रीमध्ये जातेगाव, कोलटाकली, बावरा, सिल्लोड, शेणपुरी, रांजणगाव, धामोरी जिंकल्या.
कन्नडमधल्या नागर, वैजापूरमधली पार्लावे, वैराग सावंगी या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सातत्याने निवडून आली आहे. आरोग्यमंत्र्यांचं जे जिल्हा जालना जिल्हा, तिथेही भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात यश मिळवलं. तिथे 45 पैकी 28 ठिकाणी भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायती जिंकली. म्हणजे या राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सर्व मंत्री, मग अगदी प्रामुख्याने शरद पवारांपासून ते वेगवेगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांच्या विरोधामध्ये या राज्यातल्या जनता कौल देतीये. ह्याची मगाशी मी सकाळी 2-3 कारणं सांगितली, अजून 2-3 कारणं येत आहेत. रायगडसारख्या ठिकाणी जो मुंबईला लागलेला भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीला यश मोठ्या प्रमाणात मिळतंय. ग्रामीण भाग हे साधारणतः गेल्या 2-3 महिन्यामध्ये गेल्या वर्षभरात जे प्रश्न सतावत आहेत, जसं शेतकऱ्यांना मदत नाही, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात सरकारला अपयश आणि केंद्र सरकारने केलेली चांगली कामं, या 2-3 गोष्टींवरचा प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये तो असंतोष राज्य सरकारच्या विरोधामध्ये दिसतोय. आणि मी सकाळी हा आकडा सांगत होतो की 6.5 ग्रामपंचायती आम्ही जिंकतोय, आकडा बदलेल. आणि मला आत्ता अतिशय आनंदाने आणि एक सांगता येतं की आत्ता आम्ही ऑलरेडी 14,000पेक्षा निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायती या भारतीय जनता पार्टीने जिंकल्यात. भारतीय जनता पार्टी केवळ 1 नंबरला नाही तर बाकी सर्व तिन्ही राजकीय पक्षाच्या एकूण ग्रामपंचायती आणि भारतीय जनता पार्टीच्या ग्रामपंचायती यांची संख्या सारखी होईल अशी परिस्थिती आत्ता महाराष्ट्रामध्ये आहे. मग ते मराठवाड्यातलं प्रत्येक गाव असो, विदर्भातली गावं असो, पश्चिम महाराष्ट्रातली गावं असो आणि मंत्र्यांचे मतदारसंघातले त्यांचे मतदारसंघ असो, या सगळ्या ग्रामपंचायती पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला मिळत आहेत. ही माहिती सतत आमच्याकडे आत्ता सकाळपासून अपडेट होतीये, आमच्याकडे येते. एकदा महाराष्ट्रातल्या जनतेने या निमित्ताने, ग्रामीण भागातल्या जनतेने, आणि शेवटी ग्रामीण भागातली निवडणूक होती, ग्रामीण भागातल्या जनतेने आपला असंतोष मतपेटीतून व्यक्त केला आहे आणि तो राज्य सरकारच्या विरोधातला हा असंतोष आहे हे या निमित्ताने सांगावंसं वाटतं. अहमदपूर, लातूर जिल्ह्यात, म्हणजे माझ्याकडे माहिती अपडेट होती, अहमदपूर तालुक्यातल्या 49 ग्रामपंचायतीपैकी 46 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत. त्यामुळे एक जिल्हा माझ्याकडे येतोय त्या त्याच्यामधल्या तटकऱ्यांनी सांगितलं, तटकऱ्यांचं मगाशी सांगितलं. त्यामुळे या सगळ्या अक्कलकोटमध्ये 92 पैकी 56, मगाशी म्हणतो बातमी, अक्कलकोटमध्ये सोलापूर, माझ्याकडे ती आकडेवारीचं सोलापूर, करमाळा, अक्कलकोट, सांगोल्यामध्ये सुद्धा गणपतराव देशमुख आणि भारतीय जनता पार्टी या दोघांच्या ग्रामपंचायत मिळाल्यात. तिथे महाविकास आघाडी 3ऱ्या-4थ्या नंबरला आहे. अक्कलकोटला भारतीय जनता पार्टीला यश मिळालंय, सोलापुरात भारतीय जनता पार्टीला यश मिळालंय. त्यामुळे या सगळ्या एक तालुकावार आपण जर करायला गेलो तर भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक तालुक्यातलं यश हे घवघवीत आहे, दणदणीत आहे आणि महाविकास आघाडीविरुद्ध असंतोष व्यक्त करणार आहे. मला वाटतं मी सांगितलंय की प्रश्न असतील तर नक्की विचारा. अजून माझ्याकडे माहिती येते, जशी माहिती येते तशी मी तुम्हाला माहिती देत जातो. अक्कलकोटचं सांगायचं तर अक्कलकोटचं 92 एकूण ग्रामपंचायती होत्या, त्यापैकी 56 ग्रामपंचायती भाजपा, 26 काँग्रेस. सांगोला 20 शेकाप, भाजपा 5 आणि महाविकास आघाडी 5. बार्शीमध्ये आमदार राजा राऊत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी झालं, तर 96 पैकी 62 ठिकाणी भाजपला यश मिळालं, 34 महाविकास आघाडी. करमाळ्यामध्ये जो परंपरागत काँग्रेस आत्ता राष्ट्रवादीचा असं म्हणलं जातो, 51 पैकी त्या आत्ताचे माजी आमदार तिथले जे होते, नारायण पाटील गटाला 25 जागा, रश्मी बागल गटाला 10 जागा आणि विद्यमान जे आमदार आहेत त्यांना 16-17 जागा मिळाल्या. भारतीय जनता पार्टी तिथं 7-8 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या. नारायण पाटील गटासोबत आमचं अलायन्स होतं, त्यामुळे तिथेही तोच विषय भारतीय जनता पार्टीने केला. रोटा नावाची 35 वर्ष तटकऱ्यांकडे रायगड जिल्ह्यातली ग्रामपंचायत होती, ती ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीने जिंकली. कणकवली विधानसभा 39 एकूण ग्रामपंचायती होत्या, 27 ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या, 12 आघाडीच्या जिंकल्या. जो कोकण हा शिवसेनेचा काय बालेकिल्ला हा आता राहिलेला नाही, या भारतीय जनता पार्टीला साथ त्यांनी दिलेली आहे. सावंतवाडी 16 एकूण होत्या, त्यापैकी 9 भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. कुडाळमध्ये एकूण 15 ग्रामपंचायती होत्या, भारतीय जनता पार्टीला 9 आणि आघाडीला 6 जागा
भारतीय जनता पार्टीने मिळाल्या. हे अपडेट सतत चालू आहे आणि म्हणून मी आता सांगितलं की आमच्या त्या सगळ्या विषयामध्ये अजूनही अपडेट येत आहेत. जसे जसे अपडेट येतील तसं तुम्हाला आणखीन अपडेट देण्याचं काम करतोय. काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आत्ता मी तुम्हाला सांगितलं 14,000 पैकी निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायती या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. अजून काय कंटिन्यू मी तुम्हाला आत्ता एक आकडा सांगतो. मगाशी तुम्हाला आकडा सांगितलं 6,500 पण त्याच्यात तोपर्यंत तो पुढे गेल्यावर आकडा. त्यामुळे पण आत्ता एवढी मी तुम्हाला खात्रीने 100% सांगू शकतो. कदाचित तासाभरात पुढच्या आणखीन आकडा येईल. 14,000 पैकी निम्म्यापेक्षा अधिक 50% अधिक ग्रामपंचायती आणि तिन्ही पक्षाची आकडेवारी एका साईडला आणि भारतीय जनता पार्टीची आकडेवारी एका साईडला एवढ्या ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत. किशन जी, महाविकास आघाड़ी सरकार दावा कर रही है कि वो तीनों मिलकर आगे चल रहे हैं. आप दावा कर रहे हैं कि आप मैंने इसीलिए मैंने हर ग्राम पंचायत का, हर तालुका, हर विधानसभा के लिस्ट मेरे पास इस वक्त है. मैं आपको हर तालुका में किसने कौन सी ग्राम पंचायत जीती इसका ब्यौरा मैं डिटेल आपको दे सकता हूँ. मैं सिर्फ आंकड़े हवा में फेंक नहीं रहा हूँ. सुबह से मैं सारे कागज लेके बैठा हूँ और हर जिले में, हर तालुका में किसने, भारतीय जनता पार्टी ने कौन सी ग्राम पंचायत जीती, कहाँ जीती, इसका पूरा ब्यौरा हमारे साथ है, हमारे पास है. इसलिए मैं पूरे कागज के साथ आपको दिखा रहा हूँ. सिर्फ हम जीत रहे हैं, हम बढ़ रहे हैं, हम तीनों मिलकर जीतेंगे, इस प्रकार की बातें मैं नहीं करना चाहता और करने की मेरी आदत भी नहीं है. इसलिए पूरे कागज लेके मैं बैठा हूँ. क्या वजह लगता है आपको कि कांग्रेस ये इलेक्शन तीनों अलायंस करके, कांग्रेस, राष्ट्रवादी और शिवसेना, इन्होंने तीनों ने मिलकर अलायंस लड़ा, हमारे खिलाफ लड़ा. हम एक थे और वो 3 थे और एक ऐसी महाराष्ट्र में ये थी कि 3 एक साथ आ गए तो भारतीय जनता पार्टी को पराजित कर सकते हैं. तब भी हम विश्वास दे रहे थे कि हम अकेले में इन तीनों पार्टियों को परास्त कर सकते हैं. आज ग्राम पंचायत निवडणूक इलेक्शन के बाद जो काउंटिंग रिजल्ट आ रहे हैं उसके बाद ये तय होगा, निश्चित भी हो गया कि भारतीय जनता पार्टी अकेले इन तीनों पार्टियों के खिलाफ जीत ला सकती है, जीत सकती है. ये विश्वास आज के इलेक्शन, आज के बाद सबके हो जाएगा. ये आज का इलेक्शन रिजल्ट का एनालिसिस है. किसी भी इसके अलावा एक अलग मुद्दा है. कल मुख्यमंत्री ने कहा था कि बेलगांव से अन्य हिस्सों को महाराष्ट्र में लेके आएंगे. आज कर्नाटक के मुख्यमंत्री ने कहा कि उद्धव ठाकरे, महाराष्ट्र सरकार कर्नाटक को तोड़ने की कोशिश कर रही है. महाराष्ट्र बीजेपी की क्या भूमिका? महाराष्ट्र भूमिका, बीजेपी की भूमिका, महाराष्ट्र सरकार की, जो हमने सालों से रखी है वही है. हम महाराष्ट्र के साथ है. महाराष्ट्र की भूमिका, ये महाराष्ट्र बीजेपी की भूमिका है. आपको लग रहा है कि कर्नाटक का जो दावा है येदियुरप्पा कह रहे हैं वो गलत है? मुझे महाराष्ट्र के बारे में कहना है, महाराष्ट्र भाजपा की भूमिका, ये महाराष्ट्र भाजपा, महाराष्ट्र के हित में होगी. महाराष्ट्र की जो भूमिका, जो हम सालों से, जब हम सत्ता में तब भी हमने वही रखी थी, और जो सालों से महाराष्ट्र की जो भूमिका है वही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र की भूमिका है.